आज विभागीय आयुक्तालयांना मी या ठिकाणी भेटलोय। पूर्ण एमआयएमचे पदाधिकारी, नगरसेवक आज या ठिकाणी उपस्थित आहोत। विषय असा होता की खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती। त्यामध्ये माजी मंत्री म्हणजे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जो भ्रष्टाचाराचा गैरव्यवहार केला जमिनीचा, म्हणजे जी जमीन एससी मागासवर्गीयासाठी ही जमीन राखीव असते आणि ती गोरगरीब एससी मागासवर्गीय जमीन असते, त्या ठिकाणी फक्त ती शेती करण्यासाठी जमीन दिली जाते मागासवर्गीय समाजाला। त्या जमिनीचा घोटाळा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यामध्ये ती जमीन जी आहे ती जमीन खरेदी विक्री या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मुलाच्या बायकोच्या नावावर त्यांनी ही जमीन केलेली आहे। तर आमचं या ठिकाणी म्हणणं होतं की आणि ह्या गोष्टी सर्व प्रेस मीडिया समोर मांडत असताना त्यामध्ये जो शब्द लिहिला होता एससी मागासवर्गीय संदर्भामधला हरिजन शब्द, हा शब्द वाचून दाखवल्यामुळे काही लोकांनी सातबारवरती लिहिलेला तो शब्द होता, तो शब्द वाचून दाखवल्यामुळे काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा एक तक्रार दिली होती। तर आमचं या ठिकाणी विभागीय आयुक्तांना असं म्हणणं होतं की याच्यामध्ये जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा इम्तियाज जलील यांच्यावर दाखल होत असेल तर तोच गुन्हा तलाठीवरती झाला पाहिजे, तोच गुन्हा मंडळ अधिकाऱ्यावर झाला पाहिजे, तोच गुन्हा तहसीलदारवर झाला पाहिजे, तोच गुन्हा महसूल आयुक्तावर झाला पाहिजे, तोच गुन्हा कलेक्टरवर झाला पाहिजे, तोच गुन्हा महसूल मंत्रीवर झाला पाहिजे, तोच गुन्हा मुख्यमंत्र्यावर झाला पाहिजे। कारण की हे डॉक्युमेंट जे आहेत हे शासकीय डॉक्युमेंट आहे आणि शासनाच्या अधिपत्याखाली असे एक डॉक्युमेंट निघत असतात। याला सर्वस्वी त्यांचं मंत्रालय असेल, पूर्ण त्यांचे आयुक्त असतील, सेक्रेटरी असतील, त्यांचे तलाठी असतील, त्यांचे तहसीलदार असतील, त्या संदर्भामध्ये जे काम करणारे पदाधिकारी त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण की हा गुन्हा जर इम्तियाज साहेबांवर होत असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर सुद्धा, मंत्र्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी या ठिकाणी विभागीय आयुक्तांना होती। आणि आम्ही त्यांना आमचं मत सांगितलेलं की आपण जर या ठिकाणी कारवाई नाही केली तर आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जोरदार आंदोलन करणार आहोत।